हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आले का सगळे? अरे वा वा वा, सगळे खूप छान आहेत. आज मी तुम्हाला छान छान गोष्ट सांगणार आहे. चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. किती छान गोष्ट आहे. सगळ्यांनी छान छान मांडी घाला बरं. अरे वा, सगळे गोड आहेत मुलं, सगळे ऐकतात माझं. तर एक ना छान मस्त असं गाव असतं आणि त्या गावात खूप सारी घरं असतात, खूप सारी लोक राहतात. पण त्या गावात एक आजीबाई सुद्धा राहतात. त्या आजीची छोटीशी एक झोपडी असते आणि त्या झोपडीत त्या आजीबाई राहत असतात. छान मस्त आपल्या पर्सातलं काहीतरी काढायचं, विकायचं आणि राहायचं, असं त्या आजींचं चालायचं. आजीला एक मुलगी सुद्धा होती. त्या गावाला लागूनच एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलाच्या पलीकडच्या गावात तिची मुलगी लग्न करून दिलेली असते. आता लग्न करून दिल्यानंतर बरेच महिने जातात, मुलगी काय घरी आलेली नसते. आजी बिचारी एकटीच राहत असते. बरेच दिवस जातात, कोणीच येत नाही तिच्या घरी. मग ती हळूहळू आजारी पडायला लागते आणि खूप अशी नाजूक होऊन जाते, एकदम बारीक होऊन जाते. तिला आता ताकदही कमी तिची राहिलेली असते. मग तिला खूप आठवण येते, अरे माझी मुलगी माझी आली असती किंवा मी मुलीकडे गेली असती तर किती बरं झालं असतं. मी एक दिवस काय करते, विचार करते की नाही, मुलगी आपल्याकडे नाही येत ना, मग आपण तिच्या घरी पाहुणं जाऊया. छान मस्त 3-4 दिवस राहू आणि मग येऊया. सगळं झालं. आजीनी छान छान पिशवीत तिचे कपडे काय काय भरलं, काठी घेतली आणि सकाळी सकाळी ती तिच्या मुलीकडे जायला निघाली. आता बरेच चालत जाताना खूप ऊन पण होतं. मध्येच थांबायची, ती पाणी प्यायची, थोडा आराम करायची आणि मग पुन्हा चालायला लागायची. जाता 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 तिला जंगल लागतं आणि त्या जंगलात भरपूर सारे प्राणी असतात. वाघ, सिंह, अस्वल, कोल्हा, हो की नाही, हे सगळे प्राणी असतात. आजी म्हणते जायला तर हा एकच रस्ता आहे आणि ह्या रस्त्यात तर खूप सारे प्राणी असतात ह्या जंगलात. काय बरं करायचं? जाऊ दे, जे होईल ते होईल. आता मात्र मुलीकडे जायला आपण निघालो ना, मग थांबायचंच नाही मुळे. आणि आजी असा निर्णय घेऊन हातातली काठी घेते आणि पिशवी घेते आणि निघते. हळू चालत त्या जंगलात पोचते. बघते तर काय, वाटेतच लंगा येतो असा मोठा, जोरात ओरडतो तिच्या अंगावर, हे म्हातारी कुठे चाललीस? थांब, तुला मी आता खाऊन टाकतो. म्हातारी 2 मिनटं घाबरली आणि मागे सरकली आणि म्हणायला लागली, थरथर अशी कापायला लागली ती. अरे बापरे, आता हा मला खाऊन टाकतो की काय? मग ती थोडीशी अशी शांत राहिली आणि म्हणाली, अरे लांडगोबा, मला खाऊन तुला काय बरं मिळणार? माझ्या अंगात तर नुसती हाडं, बघ बरं आहेत की नाही, नुसती हाडं. आणि मी माझ्या आता लेकीकडे चालले. तिथे 3-4 दिवस छान राहते, तूपरोटी खाते, शिरापुरी खाते आणि मग तू मला खा, तेव्हा मी कशी जाडजूड होऊन येईन, मग तुला मजा येईल मला खाण्यासाठी. असं म्हणतेस का? बरं, पण मला भेटल्याशिवाय जायचं ना, माझ्याशी गाठ आहे. म्हातारी हळूच म्हणते, अरे तुला भेटल्याशिवाय मी कशी जाणार बरं, तुला भेटून जाईन मी. आणि मग तो लांडगा तिला सोडतो. थोडी पुढे जाते, चालत तिला थोडं बरं वाटतं. चल, मला सोडलं बाबा याने.
थोडी पटपट 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 पावलं उचलते ती आणि पटापट चालायला लागते. बघते तर काय, मध्येच आला वाघोबा. असा जोरात किंचाळला. म्हातारी एकाच जागी थरथर 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 कापायला लागली. अरे बापरे, आता मला वाघ खाऊन टाकणार. ती भीतीने सारखी अशी घाबरून मान खाली घालून आणि उभी राहिली. वाघोबा म्हणतो, ए म्हातारे, कुठे चाललीस? थांब, तुला मी आता खाऊन टाकतो. बिचारी आजी घाबरत होती, घाबरलेली होती जाम. काय बरं सांगू, काय बरं सांगू. आणि मग ती काय म्हणते की अरे वाघोबा, मला खाऊन तुला काय बरं मिळणार? नुसती माझ्या अंगात हाडं आहेत बघ. मी तर किती दिवस झाले आजारीच आहे आणि माझ्या अंगात तर ताकद सुद्धा नाही मिळत. नुसती हाडं आहे. तू ते खाऊन तुझं पोट सुद्धा भरणार नाही बघ. जरा लेकीकडे जाते मी आणि छान 3-4 दिवस राहते. मस्त तूप रोटी, शिरापुरी असं खाते, जाडजूड होते आणि मग तू मला खा. बघ तुला कसं वाटतं. मग वाघ म्हणतो, असं काय, ठीक आहे, तुला खाऊन तरी आता माझं काय पोट भरणार? नुसती हाडं आहेत तुझ्या अंगात तर. मग म्हणून तर मी सांगते वाघोबा, मला जाऊ दे. मग वाघ म्हणतो, ठीक आहे, पण माझ्याशी गाठ आहे, मला भेटल्याशिवाय जायचं नाही. नाही, तुला पहिलं भेटेन मी. असं म्हणून आजीबाई जाते. पुढे गेल्यावर तिला कोल्होबा भेटतो आणि कोल्होबा पण तिला असं जोरात ओरडतो, ए म्हातारे, कुठे निघालीस? थांब, आता तुला मी खाऊनच टाकतो. म्हातारी म्हणाली, अरे कोल्होबा, मला खाऊन तुला काय बरं मिळणार? काहीच मिळणार नाही. माझ्या अंगात तर नुसती हाडं आहेत. जरा लेकीकडे जाते, तुपरोटी खाते, छान पुरी भजी खाते, शिरापुरी खाते आणि मग तू मला खा. तेव्हा मी छान जाडजूड होऊन येईन. मग कोल्हा म्हणतो, असं का? बरं, ठीक आहे, सोडतो मी तुला. माझ्याशी गाठ आहे, येताना मला भेटायचं. म्हातारी म्हणते, अरे हो रे, तुला ह्याच तर वाटेने मी येणार आहे. दुसरी कुठली वाट आहे का? मी ह्याच वाटेने येणार आहे, येताना तुला भेटते बरं का. असं म्हणून आणि आपली आजीबाई हळूहळू पुढे निघून जाते आणि मग ते जंगल संपतं आणि थोड्याच वेळात तिचं काय लागते, मुलीचं घर जवळ दिसायला लागतं. तिला थोडं बरं वाटत, चल आता माझ्या मुलीच्या घरी मी पोचणार. पटापट पावलं टाकत ती घराच्या अगदी जवळ जाते. तितक्यात काय होतं, तिची मुलगी पटकन बघते तिच्या आईला. अगं आई, तू इथे मला भेटायला आलीस का? माझी म्हणते, हो अगं मुली, तुला खूप दिवस झाले बघितलेलं नव्हतं, मग मला बघावंसं वाटलं म्हणून मी आली. ये आई, घरात येऊन बस. असं करून मुलीने आतमध्ये आईला घरात घेऊन गेली. पाणी दिलं, छान खायला दिलं. मग मुलगी म्हणाली, अगं आई, तू एवढ्या मोठ्या जंगलातून एकटी कशी काय आली? तुला कोणी प्राणी वगैरे लागले नाही का वाटेत? मग आजी म्हणाली, अगं त्याचं तर काय विचारूच नकोस तू मुली. वाटेत मला वाघ लागला, लांडगा लागला, कोल्हा लागला. मग तुला सोडलं कसं काय? ह्या सगळ्या प्राण्यांनी तुला सोडलं कसं काय? तू तर एकटीच होतीस. अगं मी त्यांना सांगितलं, अरे मला खाऊन तुम्हाला काय बरं मिळणार? नुसती हाडं. मी त्यांना सांगितलं 4 दिवस जरा मुलीकडे जाते, तूप रोटी खाते, छान जेवते, जाडजूड होते आणि मग मला येतानी खा. मुलीला खूप टेन्शन आलं. अरे बाप रे, ती विचारात पडली. अरे माझ्या आईला तर जाताना हे लोक खाऊनच टाकणार
आत्ता बरं काय करायचं तिच्या डोक्यात त्याचा विचार चालू होता. बरेच दिवस झाले, 3-4 दिवस झाले, छान छान आईला तिने खाऊ पिऊ घातलं. आईचीही आता तब्येत छान झाली. त्या आजींची तब्येत छान झालेली होती, मस्त झालेली होती. मग ती हळूच आपल्या मुलीला सांगते, अगं मुली, मी आता घरी चालले. किती दिवस इथं राहणार, मला घरी जायचं आहे. मग आई थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी देते, ते घेऊन जा तू जंगलातून. आजी विचारात पडली, माझी मुलगी काय बरं देणार आहे. मग ती मोठा एक भोपळा छान मस्त कट केलेला, त्याला मस्त आकारात असा मस्त हे केलेलं, कापलेला, त्याच्यात असं बसता येईल असं केलेला एवढा मोठा भोपळा घेऊन आणि मुलगी आली आजीकडे. आई हा भोपळा घे. आधी तर आजी हसायला लागली, अगं तुला काय झालंय, एवढा मोठा भोपळा भाजीसाठी मी कुठे येऊन जाणार. अगं आई, हा भाजीचा भोपळा नाही मिळत, त्याच्यात तुला बसून जायचं आहे. म्हणजे कसं, हे बघ, ह्याच्यात आतमध्ये बसलीस तू की काय होईल, आजूबाजूचं कोणाला तू दिसणारच नाही. असं का. आजीबाई खुश झाल्या, मस्त त्याच्यात जाऊन बसल्या त्या आणि मुलीला सांगितलं, छान छान राहा तू, काळजी करू नकोस, मी सुखरूप घरी पोचेन. असं सांगून छान काय काय बनवल्याची पिशवी घेतली आजीनी, त्या भोपळ्यात बसली आणि चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक असं म्हणत म्हणत आजी आपली निघाली आनंदात घरी जायला. जाता 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 लागलं जंगल आणि जंगलात कोण कोण होते, सगळे प्राणी तिची वाट बघत होते. मग कोल्हा भेटला तिला, पण कोल्ह्याने काय ओळखलंच नाही. आतमध्ये असल्यामुळे आजी काय त्याला दिसलीच नाही आणि पुढे निघून गेला भोपळा. मग थोडं पुढे गेल्यावर वाघ सुद्धा भेटला. वाघाने सुद्धा डरकाळी मारली, पण आजी घाबरून पटकन बाहेर आलीच नाही. गपचूप आतमध्ये होती, हळूहळू भोपळा घेऊन चालतच होती. इतक्यात काय झालं, लांडगोबा पण आला. अरे हे काहीतरी वेगळंच आहे. बघतात तर काय, त्याच्यात आजी बसलेल्या. सगळ्यांनी सांगितलं बाहेर यायचं, तू आम्हाला सांगून गेलेलीस. आजी बिचारी हळूच त्या भोपळ्यातून बाहेर येते आणि गपचूप उभी राहते. इतक्यात तिला खूप असं विचार करते, ती काय करायचं बरं, काय करायचं, कसं सांगितलं तर हे मला खाणार नाही. मग ते तिघेही होते उभे, मी खाणार करायला लागलेले. मग ती काय म्हणते, बघा मी सगळ्यांना सांगितलेलं मला खा असं, पण तुम्ही ठरवलंय का तिघांनी पण की माझं डोकं, हात, पाय कोण खाणार बरं तुमच्या तिघांपैकी, ते तर मला सांगा. मग तिघे पण प्राणी गप्प बसले. अरे चा, हो आम्ही तर हे ठरवलंच नाही की तुझं डोकं, मान, पाठ, पोट, हात, पाय कोण खाणार. मग असं सांगितल्याबरोबर वाघ लगेच किंचाळतो, जोरा हा असा करतो आणि सांगतो, मी खाणार. मग लांडगा सांगतो, नाही मला पहिले आजी भेटलेल्या, मी खाणार. कोल्हा म्हणतो, नाही मला पण सांगून गेलेली म्हातारी येतानी मला खा असं. मग तिघेही लागतात भांडायला, मी खाणार असं करायला लागतात जोरात. आजी हळूच बघते, जोरात भांडण लागलेलं आहे, आत्ता पळायला पाहिजे. पटकन गेल्या आजी आणि काय केलं, भोपळ्यात बसल्या आणि भोपळा आपला हळूहळू पुढे घेतला आणि जोरात पुढे म्हणाली, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. आणि काय झालं बरं, आजी आपली घरी पोचली आणि तिन्ही पण प्राणी, वाघ, लांडगा, कोल्हा तिघेही भांडायला लागले, जोरात भांडत होते. आणि तिघांनाही काय ते आजी मिळाली नाही.
आजी मस्त घरी गेली, लेकीनी छान छान खाऊ दिलेला करून, तो सुद्धा खाला आणि छान झोपून घेतलं. हे तिघेही भांडतच बसले. कशी वाटली गोष्ट आहे की नाही? खूप छान छान हो ना. मग लाईक करा, सबस्क्रायबर करा, शेअर सुद्धा करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा. बाय बाय. कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपण छान छान गोष्ट ऐकूया. भित्रा ससा. छान छान आहे की नाही? मज्जा येणार आहे. सगळे तयार आहेत का मग ऐकायला? अरे वा वा, सगळे छान हौशी आहेत, छान छान ऐकायला तयार आहेत. बघा, एक ना खूप मोठं जंगल होतं आणि त्या जंगलात खूप सारे प्राणी राहायचे. सिंह, वाघ, हरिण, माकड, हत्ती असे खूप राहायचे प्राणी. त्यात एक ससा सुद्धा राहायचा, टिनटिन उडई मारणारा, छान छान मस्त दिसणारा. तो ससा खूप भित्रा होता. थोडासा आवाज आला की लगेच घाबरायचा. वारा आला की लगेच पळून जायचा. खूप घाबरट होता तो. की ढगांचा आवाज गडगड गडगड झाला की लगेच बिळात आपल्या घुसून लपून राहायचा. आणि एक दिवस तर काय झालं, हा भित्रा ससा असाच बाहेर चरत होता आणि काय झालं बरं, जोरात वारा सुटला. खूप झाडं हलायला लागली, डुळायला लागली, पानं पडायला लागली. ससा तर खूप घाबरला. एक मोठ्या झाडाचं पान त्या ससाच्या पाठीवर पडलं. अरे बाप रे, आता तर ससा खूपच घाबरला आणि त्याला वाटले की माझ्या पाठीवर आभाळच पडले आणि तो सैरावैरा झाला. खूप घाबरला, इकडे पळायला लागला, तिकडे पळायला लागला. अरे बाप रे, धावा धावा, इथे काय झालंय तर आभाळ पडलं असं म्हणून तो जोरात धावायला लागतो. त्याला भेटली रस्त्यात कोण भेटलं? हरिण भेटलं. आणि हरिण पण विचारात पडलं, अरे बापरे, हा ससा का बरं इतका जोरात धावत चाललाय? ससा ससा, का इतका जोरात धावतोस रे? का घाबरलास? काय झालं बरं तुला? असं हरिणने विचारलं. तो म्हणाला, अरे काय सांगू तुम्हाला, आभाळ पडले. आभाळ पडले असं ऐकताच हरिण सुद्धा घाबरलं आणि सशासोबत पळत सुटलं. दोघेही, ससा आणि हरिण दोघेही जोरात पळायला लागले, जोरात पळायला लागले. पुढे त्यांना भेटले एक माकड. ते आपलं हुप 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 करत होतं. त्यांनी विचारलं, अरे तुम्ही दोघेही का पळतात इतके जोरात जोरात? काय झालं बरं? हरिण म्हणालं की अरे काय सांगू बाबा तुला, आभाळ पडले, पळ तू पण आमच्या सोबत. ते ऐकून माकड सुद्धा घाबरले आणि तेही त्यांच्या सोबत पळू लागले. तिघही जण जोरात पळायला लागले, जोरात पळतात आणि घामाघेर झाले सगळे तिघही जण. मग त्यांना भेटला एक सिंह. तो म्हणाला, ए माकडा, काय झाले रे, असे का बरं पळत सुटलेत तुम्ही? माकड म्हणाले, महाराज, आभाळ पडले, तुम्हीही आमच्या बरोबर पळा. आधी आपला जीव महत्वाचा, तो वाचूया, असं माकड म्हणालं. सिंह काय घाबरला नाही. तो जोरात दणकून म्हणाला, ए कोणी बरं सांगितलं तुम्हाला आभाळ पडलं असं? माकड म्हणालं, मी नाही, असे मला हरिणनी सांगितलं. हरिण म्हणालं, महाराज,
मला सुद्धा माहिती नव्हतं, असं मला सस्याने सांगितलं. ससा म्हणाला, महाराज, होय, माझ्या पाठीवर आभाळ पडलं. मग हरीण म्हणालं, सिंह म्हणाले, ससा, तू म्हणतोस तुझ्या पाठीवर आभाळ पडले, हो ना? मग दाखव बरं, कुठे आहे तुझ्या पाठीवर आभाळ? सस्याने मागे वळून पाहिले, पण काय आभाळ कुठे दिसलेच नाही. सश्याची तर फजितीच झाली. हे पाहून सिंह जोरात हसला, हा 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 हा, म्हणे आभाळ पडलं. आणि माकड, हरिण हे सुद्धा जोरात हसायला लागले. त्यांचं हास्य ऐकून सुद्धा ससा आणखीनच घाबरला आणि तो धूम पळत सुटला आणि त्याच्या बिळात जाऊन लपून बसला. असा हा भित्रा ससा. कशी वाटली गोष्ट? आहे की नाही छान? मस्तच आहे ना? मग आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर सुद्धा करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय. हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपल्याला छान छान गोष्ट ऐकायची आहे. सगळेजण तयार आहेत ना? 2 मणीमाऊंची गोष्ट सांगणार आहे. म्याव म्याव. कशी करते ती? म्याव म्याव. अरे वा, सगळे छान आवाज करतात. बघा, 2 मैत्रिणी असतात त्या मणीमाऊ. छान मस्त फिरत असतात. रोज जातात, छान छान मस्त फिरून येतात आणि एकत्र खेळतात. एके दिवशी काय झालं, दोघेजणी अशाच फिरायला निघाल्या. वाटेत त्यांना मोठा केकाचा तुकडा भेटला. सफेद मांजर म्हणाली, मी पहिली खाणार. हा सगळा तुकडा कोण खाणार? तर मी खाणार. काळी मांजर म्हणाली, नाही नाही, मी पहिला बघितलं, मी खाणार. दोघीही भांडायला लागल्या. मी खाणार म्हणून दोघी जोरजोरात भांडायला लागल्या. म्याव 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 करायला लागल्या. इतक्यात काय झालं, तिकडनं आले कोण? माकड दादा. त्यांनी हे सगळं झाडावरून बघितलं. दोघीजणी भांडतात एका केकाच्या तुकड्यासाठी. ते बघून तो खाली आला आणि म्हणाला, अरे मणीमाऊ, तुम्ही दोघी अशा का बरं भांडतात? काय झालं? मणीमाऊ म्हणाल्या, हा केकाचा तुकडा आहे, आम्हाला दोघींनाही सारखा वाटून खायचा आहे. इतकंच ना? मग थांबा, दोघीही भांडू नका, मी दोघींनाही सारखा वाटून देतो. थोडासा तुकडा कापला तर थोडासा तुकडा त्या बाजूला जास्त जायचा. मग दोघीही भांडायच्या, नाही नाही, हा मोठा आहे, हा लहान आहे, असं करून दोघी पुन्हा भांडायच्या. मग माकडदादा म्हणाला, थांबा, मी तराजू घेऊन येतो आणि तुम्हाला छान मापून देतो. तराजू घेऊन येतो आणि काय करतो तो, एका तराजूमध्ये थोडासा तुकडा आणि दुसऱ्या तराजूमध्ये थोडा जास्त तुकडा. कुठल्या बाजूचा जास्त झाला की माकड काय करायचं, त्याच्यातला थोडासा तुकडा कट करून खाऊन घ्यायचा. पुन्हा ह्या बाजूला जास्त झाला की ह्या बाजूचा तुकडा कट करून खाऊन घ्यायचा. असं करता 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 माकडाने सगळा केक खाऊन टाकला. त्या दोघींना बिचारींना काहीच नाही मिळालं. बघा, भांडत बसल्या, त्याच्यामुळे त्या दोघींना मिळालंच नाही. माकड मस्त खाऊन आणि निघून गेलं. त्या बिचाऱ्या मणीमाऊ तिथेच बसून राहिल्या आणि विचार करायला लागल्या, अगं, आपण भांडलो नसतो तर आपण दोघी मिळून खाल्ला असता. माकड आलं आणि खाऊन गेलं. म्हणून कोणत्याही गोष्टीसाठी भांडत बसायचं का रे? नाही, छान छान वाटून खायचं. म्हणजे सगळ्यांना मिळतं, त्यालाही मिळतं, मित्रालाही मिळतं आणि आपल्यालाही मिळतं. म्हणून कोणतीही गोष्ट असली तर मित्रांबरोबर शेअर करायची, खाऊन घ्यायची मस्त मिळून मिसळून. कशी वाटली गोष्ट मणीमाऊची? छान छान होती ना? मग लाईक करा, सबस्क्राईबर करा,
शेअर सुद्धा करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय. हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांना सगळे आले का रे? अरे वा वा वा, किती छान नाचतात, गाणी म्हणतात, छान छान अभ्यास सुद्धा करतात. छानच. आता आपल्याला एक छानशी गोष्ट ऐकायची आहे. सगळ्यांना तर गोष्ट ऐकायला आवडते ना रे? मला तर खूप आवडते. गोष्ट सांगितली की मला अगदी आनंद होतो. तुम्हाला होतो का रे? चला मग आपण बसूया छान छान गोष्ट ऐकायला. आवडेल ना तुम्हाला? चला तर मग. एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप कष्ट करायचा, शेतात काम करायचा, हो की नाही? आणि त्याच्याजवळ एक नीलू नावाचा कुत्रा होता. त्या कुत्र्याचं नाव काय ठेवलेलं त्याने? नीलू. वाव, किती छान नाव ठेवलेलं. नीलू खूप हुशार होता आणि खूप चपळ सुद्धा होता. खूप हुशारीने तो सगळी कामं करायचा. मालकाचं रक्षण करायचा, शेताचं रक्षण करायचा, हो, आणि कुटुंबाचं सुद्धा रक्षण करायचा. त्यांच्या कुटुंबातला तो एक सदस्यच होता आणि महत्वाचा होता तो. रामूची परिस्थिती खूप गरीब होती, पण नीलू नेहमी आनंदी राहायचा. त्याला कसलंही दुःख वाटायचं नाही. जे दिलं ते खायचा. दिवसा तो शेतावर लक्ष ठेवायचा आणि रात्री घराचं रक्षण करायचा. असा हा नीलू खूप छान होता. एकदा रात्री रामूच्या घरात चोर शिरले. हो, आणि ते दबक्या पावलाने येत असताना नीलूला आवाज आला. अनोळखी काहीतरी पावलांचा आवाज येतो म्हणून जोर जोरात ओरडायला लागला. त्याच्याने काय झालं, त्यांच्या आवाजाने, नीलूच्या आवाजाने गावकरी सगळे जागे झाले. अरे बापरे, हा नीलू का ओरडतो, हा कुत्रा का ओरडतो बरं, म्हणून सगळे जागे झाले. बघतात तर काय, चोर होते आणि ते चोरी करायला आलेले. मग काय, सगळे गावकरी जमले आणि ते दोघे जण पळून गेले, चोर आलेले ते. म्हणून रामूने खूप प्रेमाने नीलूला जवळ घेतलं. अरे वा, किती छान आहेस तू, बरं झालं तूने आम्हाला सावध केलंस आणि आज चोरी होण्यापासून वाचवलं, आपलं काहीतरी नेलं असतं घरातून. प्रामाणिकपणामुळे काय झालं, घरातलं मोठं नुकसान टाळलं. त्यांनी प्रामाणिकपणाने नीलूने घराचं रक्षण केलं. एके दिवशी रामू शहराकडे काही सामान विकण्यासाठी गेला. बाजारातून परत येत असताना त्यांची पिशवी कुठेतरी वाटेतच पडली. घरी घरी आल्यावर रामूच्या लक्षात आलं, अरे बाप रे, माझ्याजवळ जी पैशांची पिशवी होती, म्हणजे मी दिवसभर काय काय विकलेलं, काय काय केलेलं, ते पैसे जे होते ते सगळेच कुठेतरी पडले. त्याला खूप दुःख झालं आणि रडायला लागला तो. नीलूने हे सगळं बघितलं की माझा मालक दुःखी आहे, काहीतरी झालंय, म्हणून तो त्याच्याकडे सारखा बघत बसला. आणि काय केलं, मालकाला थोडस त्यांनी काय केलं तर चेहऱ्यावर चाटलं आणि तो घराबाहेर धावत सुटला. रामूने त्याला खूप थांबवलं, खूप थांबवण्याचा प्रयत्न केला. अरे थांब, तू जाऊ नकोस, कुठे चाललास इतका धावत, थांब. तरी काय नीलू काय थांबतच नाही, तो कुत्रा थांबतच नाही नीलू नावाचा. तो धावत सुटला आणि ज्या रस्त्याने त्याचा मालक शहराकडे गेलेला त्याच रस्त्याला तो धावत सुटला. मग काय बघितलं त्यांनी, त्यांचं सुंगणं म्हणजे ते वास घेत जातात ना, त्या शक्तीचा वापर केला त्यांनी. असा वास घेत 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 बघायला गेला तो की माझ्या मालकाची पिशवी कुठे पडले का, म्हणून शोधायला गेला. आणि बघतो तर काय, एक झुडपामध्ये साईडला अशी त्याची मालकाची पिशवी पडलेली होती. ती पिशवी घेऊन तो तोंडात धरली आणि लगेच तातडीने घराकडे धावायला सुटला. अंधारही होत आलेला, म्हणून
नीलू जोरात आपल्या घराकडे पळत सुटला. रामू मात्र एकदम नाराज होऊन बसलेला. आता काय आपले पैसे मिळणार नाही. खूप रडून उदास होऊन आणि बसून राहिला. तितक्यात काय झालं, नीलू धापा टाकत तिथे पोचला आणि त्याने काय केलं, ती पिशवी जी होती तोंडात ती रामूच्या पायाजवळ ठेवली. पिशवी ठेवताच रामूच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहायला लागले. पिशवीतील सर्व पैसे सुरक्षित होते. म्हणजे कुठेही फाडलं नाही, त्याने नुकसान केलं नाही, कुठेही पैसे पाडले नाही, स्पर्शही त्याला केला नाही आणि ते पिशवी तशीच घेऊन तो मालकाकडे आला. रामूने आनंदाने नीलूला एकदम मिठी मारली. त्या कुत्र्याला एकदम जवळ घेतलं आणि खूप रडू लागला. तो असा बोलायला लागला की तू खूप चांगला आहेस, तुम्ही किती छान काम केलंस, माझे पडलेले पैसे तुम्ही शोधून आणलेस. नीलूच्या प्रामाणिकपणाची चर्चा सगळ्या गावात पसरली. मग काय, सगळेजण नीलूला छान छान म्हणू लागले, त्या कुत्र्याला छान छान म्हणायला लागले. प्रामाणिकपणा आणि इमानदारीने हे सर्व मोठे गुण आहेत. हो, सगळ्यात मोठे गुण आहेत हे. आणि प्रामाणिकपणा व्यक्तीमध्ये पण असतो आणि प्राण्यांमध्ये सुद्धा असतो. हो की नाही रे? नेहमी इतरांना विश्वास आणि प्रेम जिंकून देत. म्हणून काय सांगते मुलांनो, कोणाची वस्तू आपण घ्यायची का रे? नाही, प्रामाणिकपणाने देऊन टाकायची. त्याच्याने काय होतो, विश्वास येतो. अरे हा मुलगा, ही मुलगी असं करणार नाही, चोरी करणार नाही. विश्वास असतो, प्रेम असतं आणि ते जिंकण्यासाठी आपल्याला तसं वागावं लागतं. म्हणून मुलांना सांगते की छान छान वागायचं, मस्त मस्त राहायचं, चांगल्या सवयी बाळगायच्या. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. बाय. हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांना आज आपल्याला छान छान गोष्ट ऐकायची. बघा, आज मी तुम्हाला राक्षस आणि राजा यांची गोष्ट सांगणार आहे. खूप खूप छान छान आहे. चला तर मग सगळेजण छान छान ऐकायला बसले का? सगळे मांडी घाला, सगळ्यांनी छान मस्त बसा. बघा, एका राज्यात एक राज्य असतं आणि खूप सुंदर असतं ते राज्य. त्या राज्यात एक दयाळू राजा असतो. ते राज्य खूप छान असतं, असं मस्त, सगळी लोक छान असतात. तिथला राजा खूप दयाळू असतो. लोक खूप आनंदात आणि मस्त हसत खेळत राहत असतात. असं ते राज्य असतं. पण त्या राज्याच्या सीमेवर एक जंगल असतं आणि त्या जंगलात एक राक्षस राहत असतो. तो राक्षस खूप भयानक असतो, सगळ्यांना खूप घाबरवतो, ओरडतो जोरजोरात आणि ते बघूनच लोक तिकडे जायला खूप घाबरतात. पण एके दिवशी काय झालं, त्या गावातले काही लोक लाकडं घ्यायला त्या जंगलात गेले आणि मग काय झालं, तिकडे राक्षस होता आणि तो जोरात ओरडला, माझ्या जंगलात कोण आलंय असं म्हणून जोरात ओरडला आणि बाहेर आला. सगळ्या लोकांना त्यांनी खूप घाबरवलं. मग लोक सगळी घाबरून पळून गेली सगळे आणि पळत पळत आपल्या राज्यात आली. मग राजाला सांगितलं सगळं की राजा, त्या समोरच्या जंगलात तिथे एक राक्षस राहतो आणि आम्हाला तिकडे जाणंच होत नाही. आम्हाला लाकडं आणायची असतात, जंगलातलं काय काय घेऊन यायचं असतं, पण त्या जंगलात त्या राक्षसामुळे कोणाला जाता येत नाही आणि गेलं तर खूप घाबरवतो. तो खूप ओरडतो जोरजोरात, म्हणून तिथे कोणीच जात नाही आणि आज तर आम्हाला त्यांनी खूपच घाबरवलं. राजाला म्हणतात, काहीतरी करा राजा. मग राजा म्हणतो की तुम्ही काहीच काळजी करू नका, घाबरू नका, मी स्वतः जाईन आणि त्या राक्षसाला भेटेन आणि समजावून सांगेन.
मग लोक सगळे शांत झाले. चालेल असं म्हणून सगळ्या लोकांनी शांत राहून ऐकलं राजाचं. राजाने काय केलं, राजा त्या जंगलात गेला. गेल्याबरोबर राक्षस जोरात ओरडला, अरे माझ्या जंगलात कोण आलंय, अशी मोठी गर्जना केली त्यांनी. मग काय झालं, राजा काय केलं, राजा शांत राहिला आणि म्हणाला, मी तुझ्याशी बोलायला आलोय, मी राजा आहे. मग तो म्हणाला राक्षस, अरे बापरे, हा राजा असून मला वाटलं की हा मला मारेल, ओरडेल, चिडेल माझ्यावर, पण असं काहीच नाही हा राजा करत, गपचूप राहिलाय, शांत राहिलाय. मग राक्षस म्हणतो की तू इथे कशाला आलायस माझ्या जंगलात. मग राजा म्हणतो की अरे तू लोकांना का घाबरवतोस, का ओरडतोस, लोक सगळी माझी घाबरतात राज्यातली, तुला काय मदत हवी का, तुला काय पाहिजे का, असा राजा म्हणतो. मग राक्षस म्हणतो, अरे मी इथे एकटाच आहे, मला कोणी मित्र नाही, म्हणून मला राग येतो. मग राजा म्हणतो की एवढंच ना, मग चल तर मी तुझा खरा मित्र, असं म्हणतो राजा. मग राजाने मित्र बोलल्याबरोबर राक्षसाला बरं वाटतं, अरे तू राजा आणि माझा मित्र, अरे वा किती मस्त. मग राक्षस म्हणतो, तू जर माझा मित्र होणार असेल तर मला आनंदच आहे. मग मी वचन देतो की पुन्हा असं लोकांना मी कधीच घाबरवणार नाही. कोणत्याही गावातली लोक आली तर त्यांना मी कधीच ओरडणार नाही, मी उलट त्यांची मदत करेन. मग ठीक आहे, तर तू माझा मित्र झाला की सगळे गावातले सुद्धा तुझे मित्र होतील. मग लोकांनीही त्याला स्वीकारलं की ठीक आहे, आम्ही तुझे मित्र आहोत. मग त्या दिवसापासून तो राक्षस खूप आनंदाने राहायला लागला आणि लोकांना अजिबात त्रास देत नव्हता. सगळ्यांशी छान राहत होता. कोणी जंगलात आलं की त्यांना मदत करत होता आणि खूप छान झालं त्यांचं. राक्षस छान छान राहायला लागला, लोकांनाही त्रास नाही. मग राजाने खूप छान काम केलं, सगळ्यांना आवडलं ते, आणि तेव्हापासून तो रागीट राक्षस नाही तर मित्र राक्षस म्हणून झाला. म्हणून कधी पण काय होतं की खूप माणूस असो किंवा राक्षस असो, त्याला कोणी मित्र नसेल किंवा काय नसेल तर तो खूप चिडचिड करतो, दुखावतो त्याचं मन. म्हणून सगळ्यांशी एकमेकांशी कसं राहायचं तर प्रेमाने राहायचं. प्रेमाने राहिल्यावर काय होतं तर खूप छान असं आयुष्य खूप छान जातं, सगळ्यांशी छान छान आपण राहतो. म्हणून कोणावर रागवायचं नाही, छान छान बोलायचं. आवडली का गोष्ट सगळ्यांना? आवडली ना? मग लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय. हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपल्याला छान छान गोष्ट ऐकायची आहे. एका आळशी राजूची. एक मुलगा असतो आणि तो खूप आळस करतो, प्रत्येक गोष्टीत त्याचा आळस. बघायचं का रे? चला तर मग बघूया. एक ना छान असं मस्त गाव असतं आणि त्या गावात एक राजू नावाचा मुलगा राहत असतो. छोटासाच असतो पण छान असतो तो. पण काय होतंय माहिती का, रोज त्याला खूप कंटाळा यायचा. प्रत्येक गोष्टीत कंटाळा, खेळायला कंटाळा, धावायला कंटाळा, शाळेत जायला कंटाळा आणि झोपायला सुद्धा कंटाळा. एके दिवशी काय झालं, राजू रात्री झोपला आणि सकाळी लवकर उठतच नाही तो. आई त्याची नेहमीप्रमाणे, अरे राजू उठ ना, सूर्य वरती आलाय, अरे बाळा उठ, वरती आलाय सूर्य, तुला शाळेत जायला उशीर होईल, दात घास, हातपाय धु, आंघोळ कर, असं सारखं आई सांगायची. अरे बाळा नाश्ता कर. हा राजू काय ऐकत नाही. आई
अगं अजून थोड्या वेळ मला झोपू दे ना, आणखीन 5 मिनिटं हा, मग मी उठतो. असं करता करता राजू रोज लेट उठायचा आणि त्याला शाळेत जायला उशीर. मग शाळेत गेला तरी एका ठिकाणी शांत बसायचा. एके दिवशी काय झालं, शाळेमध्ये स्पर्धा होत्या. छान मस्त कबड्डी, लंगडी, धावणे अशा सगळ्या स्पर्धा होत्या. मुलं खूप आनंदाने सगळ्या ह्याच्यात भाग घेत होती, बक्षिसं मिळवत होती. राजू मात्र एका ठिकाणी झाडाखाली बसलेला. त्याला हे सगळं करायला खूप कंटाळा यायचा. एक सर आले आणि म्हणाले, "अरे राजू, असा शांत का बसलास तू? तू पण ये खेळायला." "सर मला नको, मला खूप कंटाळा येतो," असं राजूने सांगितलं सरांना. पण काय झालं माहिती का? थोड्या वेळाने सगळ्या मुलांना छान छान चॉकलेट, मोठी मोठी गिफ्ट वगैरे असे बक्षीस असं सगळं मिळालं. मुलं खूप आनंदी झाले सगळे. छान छान हातात घेऊन चॉकलेट खात असे मजेशीर धावत आपल्या घरी सुटले. सगळ्यांच्या हातामध्ये गिफ्ट होतं. मस्त मस्त छान छान असं ट्रॉफी काय काय असं बक्षीस मिळवलेली होती. पण राजूच्या हातात मात्र काहीच नव्हतं. राजूला थोडस वाईट वाटलं, की अरे सगळ्यांच्या हातात आहे, माझ्या हातात तर काहीच नाही, का बरं? तो आईला जाऊन विचारतो, आई, आज सगळ्यांना ट्रॉफी, बक्षीस मोठी मोठी असं सगळ्यांना मिळालं, मला तर काहीच नाही मिळालं. आईने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, "अरे बाळा राजू, तुला मी म्हणून सांगते, की रोज सकाळी लवकर उठायचं, दात घासायचे, व्यायाम करायचा, नाश्ता, डब्बा सगळं वेळेत खायचं. असं तुला मी नेहमी सांगते, पण तू काय माझं ऐकत नाही ना, म्हणून." मग तो आईला सांगतो, "आई मी आता हे रोज सगळं करणार. मग मला पण मिळेल ना?" "नक्की." आई म्हणाली, "हो, हो. अरे राजू, रोज व्यायाम आणि सगळं खेळ खेळल्याने तुला सुद्धा छान छान बक्षिसं मिळतील." मग काय, राजूने रोज सकाळी उठायचा निर्णय केला आणि सकाळी सकाळी रोज उठून धावणं, दात घासणं, अंघोळ करणं, वेळेवर नाश्ता करणं आणि शाळेत सुद्धा जाणं, हे सगळं वेळेवर केलं आणि त्याला सुद्धा छान छान बक्षिसं मिळायला लागली. मग काय, की सगळ्यांनी लवकर उठायचं, दात घासायचे, अंघोळ करायची, आळस बिलकुल करायचा नाही. आळस केल्याने आपल्याला कोणतीही प्रगती मिळत नाही, आपल्याला काहीच मिळत नाही आणि आपण मोठे होत नाही त्याच्यानी. त्याच्यामुळे काय करायचं, तर छान छान मेहनत करायची, लवकर उठायचं, काम करायचं, खेळायचं, अभ्यास करायचा, असं सगळ्या मित्रमैत्रिणींना, मुलांना सगळ्यांना छान छान संदेश दिला. तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट? आवडली का रे? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, हा, आणि छान छान सवयी करा. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय. हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहे, मस्त आहेत. मुलांना सगळे आले का रे? हो ना, वा वा वा, सगळेजण छान छान आहेत, मस्त तयारी करून बसले. सगळ्यांनी छान छान मांडी घाला. आपल्याला छान छान गोष्ट आज ऐकायची आहे. बघा किती छान मस्त असं गाव आहे. एका छोट्याशा गावाची आज मी गोष्ट सांगणार आहे. एका गावात एक छान मस्त अशी आई आणि तिची मुलगी राहत असते. त्या मुलीचं नाव असतं सई. ती छोट्याशा एका गावामध्ये सई राहत असते. आई बिचारी दिवसभर कष्ट करायची, काम करायची आणि सईला जे लागेल ते आणून द्यायची. सई पण खूप छान होती, खूप गोड दिसायची, छान छान बोलायची, मस्त, आणि थोडी मस्ती सुद्धा करायची. पण आई आणि सई खूप छान राहायच्या. एके दिवशी काय झालं, सई शाळेत गेली आणि शाळेतून येताना आईला जोरात हाका मारत आली, आई आई. आई म्हणाली,
अगं सई, इतकी जोरात ओरडतेस का तू? का हाका मारतेस? अगं आई, उद्या आमच्या शाळेमध्ये मदर डे करणार आहेत. हो, मग मी काय देऊ बरं तुला गिफ्ट? माझ्याकडे तर पैसे पण नाही, सई म्हणाली. आई हसत हसत म्हणाली, अरे ग बाई, माझ्यासाठी काय हवंय? काही नको. तू छान राहिलीस, माझ्यावर खूप प्रेम केलं, इतकंच माझ्यासाठी खूप आहे आणि हेच माझं मोठं गिफ्ट आहे. पण आई, सई म्हणाली, पण आई, मला काहीतरी द्यायचं होतं. आई म्हणाली, असं काय नाही, तू खूप छान मोठी हो, माझ्यावर खूप प्रेम कर ना, एवढंच माझं गिफ्ट आहे. पण सईला काय राहावेना. ती सगळेजण झोपले रात्री. मग ती हळूच उठली आणि विचार करायला लागली, काय बरं आईला देऊ? माझ्याकडे तर पैसे पण नाही मिळत. सगळेजण आपापल्या आईला काहीतरी गिफ्ट देतील, मी आईला काहीतरी द्यायला पाहिजे. आई माझ्यासाठी खूप छान छान काय काय करते, मी काय बरं देऊ आईला? अशी विचार करत बसली. इतक्यात तिला सुचलं, रे माझ्याकडे तर छान छान रंग आहेत, कागद आहे, मी त्याच्यातनं एक छानसं मस्त गिफ्ट तयार करते, एक कार्ड बनवते. आणि सईनी मग सुरुवातच केली. एक छान मस्त सुंदर असं कार्ड कापलं तिने, मस्त कागद, आणि त्याच्यावर सुंदर असं मस्त डिझाईन काढली आणि छान छान रंगाने रंगवली. वा, तिचं तयार झालं मग कार्ड. आणि आईला द्यायला मग ती तयार झाली. सकाळी लवकर उठली, मस्त आवरलं, आंघोळ बिंघोळ केली, खूप खुश होती ती. आणि त्या कार्डवर तिने आईचं नाव लिहिलं आणि आईला मस्त दिलं हातात सकाळी सकाळी. आई, हे तुझ्यासाठी माझ्याकडून गिफ्ट आहे. आईने ते बघितलं आणि आईला इतकं आवडलं की माझ्या सईने कधी केलं आणि माझ्यासाठी गिफ्ट केलं. आईच्या डोळ्यात बिचारीच्या पाणीच आलं. तिला राहावेना, लगेच सईला मिठी मारून घेतली आणि खूप तिला छान वाटलं की माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर हे गिफ्ट आहे. तू हे जे गिफ्ट दिलंय ते माझ्यासाठी खूप मोठं आहे, मी खूप जपून ठेवीन ह्याला. आणि अशीच मोठी हो. आईला असं सहकार्य कर, मदत कर तिला तिच्या कामामध्ये, हो की नाही? असं त्या सईने सगळं दिल्यानंतर आई काय राहावे ना, तिला खूप असं मस्त मिठी मारली. तुम्ही पण देतात ना रे आपल्या आपल्या आईला गिफ्ट? हो ना, मग छान छान गिफ्ट बनवायचं. आपल्या रंगातून मस्त स्केच पेन असतील, कलर असतील, त्याच्यातून आपण गिफ्ट बनवून आपल्या आईला, बाबांना, दादांना देऊ शकतो, हो की नाही? आणि अशा प्रकारे तिने काय केलं, मदर डे साजरा केला आणि छान छान गिफ्ट आपल्या आईला दिलं. किती छान होती की नाही? एका गावामधली गोष्ट मस्तच होती. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळे छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. आणि हो, एका कागदावर गिफ्ट बनवायला विसरू नका. बाय. हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांना, आज आपल्याला कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट ऐकायची. अरे बाप रे, कोणाची गोष्ट आहे? कोल्हा आणि कावळा. काव 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 करतो तो कावळा. बघा, एक दिवस काय झालं, एका कावळ्याला ब्रेडचा तुकडा भेटला आणि तो तुकडा मिळाल्यानंतर त्याने छान चोचीत धरला आणि उडत 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 तो त्याच्या एका मोठ्या जंगलात असलेल्या झाडावर जाऊन बसला. मग काय झालं बघा, कावळा बघतो का मी कुठे बसून बरं खाऊ, की तिथे कोणी नाही येणार, मी एकटाच खाऊ शकेन, असं वरून फांदीवरून तो बघतोय. इतक्यात काय झालं, कोल्हा आला. कोल्ह्याने बघितलं लांबूनच, अरे बाप रे, त्या कावळ्याच्या तोंडात काहीतरी मस्त खायचं आहे. कोल्ह्याला तर जिभेला पाणीच सुटलं. आत्ता बरं काय करायचं, ह्या
कावळ्याच्या तोंडातून तो तुकडा कसा घ्यायचा? मग तो काय केलं त्यांनी, कोल्हा थोड्या वेळ कावळ्याच्या जवळ गेला आणि खालूनच उड्या मारून बघितल्या. कावळ्याचा हात पुरतो का, तोंडाकडे माझा हात पुरतो का म्हणून. पण काय हात पुरेना त्याचा. उंच उडी त्याची काय जातच नव्हती. कावळा जरा वरती बसलेला फांदीवर. मग काय करू असं विचार करत राहिला कोल्हा. जिभल्यात त्याच्या खूप असं त्याला झालेलं, कधी मिळतं मला खायला. किती मस्त आहे, किती गोड दिसतं, मी खाल्लं असतं तर किती बरं वाटलं असतं, असं सांगत मनातल्या मनात बोलत होता तो कोल्हा. आणि मग काय केलं त्यांनी, एक युक्ती केली आणि कोल्ह्याने सांगितलं कावळ्याला, अरे कावळे दादा, तुम्ही किती गोड गाणं गातात. मी किती दिवस झालं तुमचं गाणंच ऐकलं नाही, आवाजच तुमचा ऐकलं नाही. पण कावळा काय ऐकतच नाही, गपचूप राहिलेला. चोचीत त्याच्या छान ब्रेडचा तुकडा होता. आता कसं बरं बोलणार ह्याच्याशी. मग पुन्हा कोल्हा म्हणतो, अरे कावळे दादा, मी खरंच सांगतो, तुमचा आवाज इतका गोड आहे ना की तुमच्यासारखा आवाज कुणाचाच नाही. तुम्ही गायला लागले की मला ऐकावंसंच वाटतं. मग कावळ्याला मात्र खूप बरं वाटलं. माझा आवाज आणि इतका चांगला, म्हणून दाखवायलाच पाहिजे की गाणं, असं समजून त्यांनी काय केलं, त्याची चोच उघडली आणि जोरात काव काव करायला लागला. इतक्यात काय झालं, लबाड कोल्ह्यानी लगेच तो तुकडा उचलला जमिनीवर पडलेला आणि तोंडात घेऊन दम ठोकलं. कावळ्याला मिळाला का तो तुकडा? नाही. कावळा बिचारा डोळे बंद करून काव 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 असं गाणं म्हणत होता. तोपर्यंत काय झालं, कोल्हा त्याचा तुकडा घेऊन पळून गेला. ऐकणे छान गंमत. आवडली का मग गोष्ट? आणि कावळ्याला ते मिळालंच नाही. बघतो तर काय खाली, कावळा खाली बघतो थोड्या वेळाने डोळे उघडून, अरे बापरे, कोल्हा तर निघून गेला. मला फसवलं त्यांनी. माझा काय आवाज बिवाज गोड नाही, त्याला माझ्या तोंडातला तुकडा हवा होता आणि म्हणून तो मला गाणं म्हणायला सांगून गेला. म्हणून गपचूप बसून राहिला कावळा. आता काय बरं करणार म्हणून शांत बसला. असं काय माझा आवाज बिवाज गोड मिळत नाही. कोल्हा मात्र लबाड, त्याने काय केलं, तो तुकडा घेऊन निघून गेला आणि छान छान खाऊन घेतला. बघा कसं त्यांनी छान छान तुकडा मिळवला कावळ्याकडून. आवडली का गोष्ट? आवडली ना? आवडल्यास लाईक, सबस्क्रायबर आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय. हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांना छान छान गोष्ट ऐकायची का मग? अरे वा वा वा, सगळे छान तयार आहेत. सगळ्यांनाच गोष्ट छान छान आवडते, मला सुद्धा आवडते. मग सगळ्यांनी छान मांडी घाला बरं, छान छान बसायचं. मग सांगू का गोष्ट? गोष्टीचं नाव आहे कावळा आणि गरुड. बघा रे, ह्या कावळा आणि गरुडची आज मी गोष्ट सांगणार आहे. एका झाडावर एक कावळा राहत होता. तो रोज गरुडाला त्याची काहीतरी करामत करताना तो बघायचा. रोज गरुड काय करायचा, एका उंच टेकडीवर त्याचं घरटं होतं आणि त्या टेकडीवरून तो खाली असे सरळ झेप घ्यायचा आणि काय करायचा, चरणाऱ्या ज्या मेंढ्या राहायच्या खाली त्यांना उचलून उंच पुन्हा घेऊन उडायचा. असा हा गरुड नेहमी करायचा.
आणि कावळा हे सगळं बघत होता. अरे बाप रे, इतक्या उंचावरून हा गरुड खाली येतो आणि चरणाऱ्या मेंढ्यांना उचलून पुन्हा वरती घेऊन जातो त्याच्या घरट्यापर्यंत. हे सगळं कावळ्याने खूप दिवस झाले बघितलं. मग काय, आपल्या कावळ्याला काय राहावे ना. त्यांनी ठरवलं एक दिवस खूप जोमाने आपण पण असं उडून बघूया. म्हणून काय झालं, एक दिवस तो खूप खुश झाला. खूप उत्साहाने आणि जोशाने तो पुढे आला आणि गरुडाची नक्कल करायला बघितली त्यांनी. जेवढं शक्य तेवढं उंच उडला. कावळ्याने काय केलं, जेवढं उंच त्याला उडता येईल तेवढं उंच असं आकाशात उडला आणि त्याने वेगाने खाली झेप मारली जोरात. मग काय, कावळ्याला ते स्वतःचं नियंत्रण सुटलं त्याचं आणि तो कुठे जमिनीवर जाऊन धापकन आपटला आणि मग काय, त्याची त्याच्यात मानच मोडून गेली. म्हणजेच काय तर दुसऱ्याची नक्कल करू नये. गरुड कसं उंचावरून छान झेप मारू शकतो, हो की नाही. कशी वाटली गोष्ट, आहे की नाही छान छान. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय. हाय, कसे आहेत सगळे. अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांना आज आपण छान छान गोष्ट ऐकणार आहोत. सगळ्यांना आवडते ना गोष्ट. अरे वा, खूपच छान. मग आज मी तुम्हाला कबूतर आणि मुंगी यांची गोष्ट सांगणार आहे. सगळ्यांना खूप छान छान गोष्ट आवडणार आहे. सगळेजण तयार आहेत का रे? आहेत ना. मग चला तर छान सांगते मी तुम्हाला गोष्ट. एक ना मोठं असं तलाव होतं आणि त्या तलावाच्या बाजूला खूप छान मोठी मोठी झाडंसुद्धा होती. त्या झाडावर, एका झाडावर एक कबूतर बसलेलं होतं वरती मस्तपैकी. छान इकडे तिकडे बघतं, गारगार वारा घेतं, मस्त असं बसून सगळं बघत असतं. इतक्यात त्याची नजर त्या तलावात गेली. बघतोय तो काय, एक मुंगी त्या पाण्यात पडली आणि ती पाण्यात पडली सारखी तळमळते काठावर येण्यासाठी. खूप गटाळ्या खाल्ल्या त्यांनी, इकडून तिकडून हे केलं, खूप प्रयत्न केला, पण तिला काय किनाऱ्यावर येता येत नव्हतं. कबूतर हे सगळं वरून बघत होता. त्याला त्या मुंगीची खूप दया आली. मुंगी बिचारी कधीपासून प्रयत्न करते, पण तिला काय तळावाच्या काठी येताच येत नाही. मग काय केलं, कबुतरांनी एक झाडाचं पान तोडलं आणि त्या मुंगीच्या खाली टाकून दिलं. मुंगी आपली हळूहळू त्या पानावर चढली आणि ते पान हळूहळू हळूहळू तरंगत तरंगत किनाऱ्याच्या बाजूला आलं आणि अशा प्रकारे मुंगी पाण्यातून बाहेर आली. हळूहळू तरंगत ती किनाऱ्यावर येऊन बाहेर आली. मुंगीला बरं वाटलं, मुंगीचा जीव वाचला. कबुतरामुळे मुंगीचा जीव वाचला. तिला खूप बरं वाटलं. अरे बरं झालं तुम्ही माझा जीव वाचवलास. कबुतराला सांगितलं पण तिने, मला काही येता येत नव्हतं. कबूतर खूप खुश झालं, बरं वाटलं त्याला सुद्धा. मुंगी छान सुखरूप बाहेर पडली. थोड्याच वेळाने पारधी बंदूक घेऊन आला आणि बघतो तर काय, एका झाडावर त्याने नेम धरला. मुंगीने हे सगळं बघितलं. अरे बापरे, हा तर नेम त्या कबुतरावर आहे. मुंगी आपली भराभरा भराभरा गेली चालत आणि त्याच्या पायाला कडाडून चावली. पारधी ओय 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 ओरडायला लागला, जोरात जोरात ओरडायला लागला. पारधीचा नेम चुकला आणि गोळी दुसरीच कडे लागली. कबूतर भुर्र उडून निघून गेलं. आणि अशा प्रकारे मुंगीने सुद्धा
कबुतराचा जीव वाचवला. कशी वाटली गोष्ट? आहे की नाही छान छान? दोघांनीही एकमेकांची मदत केली आणि म्हणून दोघांचेही जीव वाचले. तुम्ही सुद्धा एकमेकांची मदत करायची प्रत्येक गोष्टीत. कोणाला पेन्सिल हवी असेल तर पेन्सिल द्यायची, कोणाला पेन हवा असेल तर पेन द्यायचा. मित्रांना एकमेकांना मदत करायची, कोणाला सुद्धा मारायचं नाही. कशी वाटली गोष्ट? आहे की नाही खूप छान छान? अशाच गोष्टीसाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईबर करा आणि शेअर सुद्धा करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा. बाय.